हिवाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याची गरज आहे. हिवाळ्यात काही गोष्टींची काळजी घेतल्यास सर्दी आणि संसर्ग यांसारख्या समस्या तुमच्यापासून दूर राहतील. नोव्हेंबर महिना सुरू झाला तसा तसा हवामानात बदल जाणवू लागतो. हवेतील थंडावा वाढत असल्याने अनेकांना संसर्गाचा धोका वाढतो. अशातच व्हायरल इन्फेक्शन ही जवळपास प्रत्येक घरातील समस्या ठरते. त्यामुळे थंडीत सतर्क राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला असा काही उपाय शोधायचा असेल ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि यांसारख्या समस्या उद्भवत असतील तर या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात. काही गोष्टी लक्षात ठेवल्यास आजारी न पडता थंडीचा आनंद तुम्ही लुटू शकता. या 5 टिप्स कोणत्या ते जाणून घ्या. 1. जास्त खाणे टाळा. हिवाळ्यात जवळपास प्रत्येकाच्या अन्नाचे प्रमाण वाढते. थंडीत कार्ब्सचे प्रमाण अधिक वाढते असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अशा स्थितीत शरीरात सेरोटोनिन हार्मोनचे प्रमाणही वाढते. यामुळे तुमचा मूड खराब राहतो. त्यामुळे किमान अन्न तरी खावे असा प्रयत्न केला पाहिजे. निरोगी नाश्त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचा समावेश करा आणि फास्ट फूड, चिप्स, चॉकलेटपासून दूर राहा. यामुळे हा आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाही. 2. शरीर उबदार कपडे घाला. थंड हवामानात आपण नेहमी उबदार कपडे घालावे जेणेकरून आपले संपूर्ण शरीर झाकले जाईल. याचे कारण म्हणजे हिवाळ्यात विषाणूजन्य ताप वाढतो. अशा परिस्थितीत उबदार कपडे तुम्हाला सुरक्षित ठेवतील आणि मौसमी आजारापासून तुमचे रक्षण करतील. 3. फास्ट फूड खाणे टाळा. अनेकांना फास्ट फूड खाण्याची विशेष आवड असते, पण यामुळे तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. फास्ट फूडमध्ये तेलकट, तिखट आणि मैदेयुक्त पदार्थांचा जास्त वापर केला जातो. हिवाळ्यात हे पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे सकस आहारावर भर द्या. 4. जास्त पाणी प्या. हिवाळ्यात बरेच लोक कमी पाणी पितात. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू नये हे लक्षात ठेवा आणि हायड्रेशन राखले पाहिजे, कारण असे केल्याने तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवू शकाल. शरीर हायड्रेट ठेवल्याने त्वचा आरोग्य आणि केसांचे आरोग्य चांगले राहते. तुम्हालाही सक्रिय वाटेल. 5. आहारात या पदार्थांचा समावेश करा. आहार तज्ज्ञांच्या मते हिवाळ्यात फ्लू, सांधेदुखी आणि संसर्ग झपाट्याने वाढतात. अशा परिस्थितीत ते टाळण्यासाठी आपला आहार योग्य ठेवला पाहिजे. ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे आहारात अधिक सेवन करावे. अक्रोड, बदाम, फ्लॅक्ससीड खूप चांगले मानले जातात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजार तुमच्यापासून दूर राहतात. धन्यवाद.